मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे 19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आपला हक्काचा असा सण आलेला आहे आणि तुम्ही रात्री पाहिलं की आम्ही खूप जल्लोषात शिवजयंती साजरी करतो आहोत आमच्या भटवाडीमध्ये आणि मैदानामध्ये अगदी माझ्या खिडकीतून सगळ्या गोष्टी दिसतात। तुम्हाला मी लास्ट इयर पण तुम्ही जयंतीचे व्हिडिओ पाहिले असेल। तर आज माझी तीच तयारी आहे जयंतीची आणि आजचा म्हटलं तर उठली घरातलं सगळं आवरलेलं आहे। पण मंडळी रात्री माझी अजिबात झोप झाली नाही कारण माझा डोळा खूप दुखत होता। मी मेडिसिन्स पण घेतल्या होत्या तरी मला बरं नव्हतं वाटत, खूप दुखत होतं। मी रात्री जवळजवळ विशालला 2 ते 3 वाजता कॉल केला आणि सांगितलं की मला नाही होते, खूप दुखतंय म्हणून। मग ते पण रात्री लवकरच घरी आले होते कामावरून आणि खूप दुखत होतं, म्हणजे समजत नव्हतं। मेडिसिन्स घेतल्यानंतर पण दुखत होतं। तुम्ही आता बघू शकता जे आईचे आहे ते पूर्ण असं स्प्रेड होतं रेड कलरमध्ये आणि डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टर बोलतात होईल कवर। आणि अजून एक की आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांनी लसूण तूपचा यूज करायला सांगितलेलं आहे। तर थँक्यू सो मच, ते माझ्या लक्षातच नव्हतं की लसूण तूप मिळतात आणि त्याने जखम वगैरे पटकन भरली जाते किंवा डोळ्यांचा काहीही प्रॉब्लेम असेल तर लवकर कवर होतं। हे मला लहानपणी माहिती होतं पण त्या गोष्टीचा विसर पडला होता। थँक्यू सो मच ताई, तुम्ही आठवण करून दिली लसूण तूपबद्दल। तर मी नक्की तो घेऊन येईल आणि मला माहिती आहे मी पाहिलेलं असं लसूण असतो तसं ती तूप असते, औषध असतं त्याला लसूण तूपच। आम्ही तर लहानपणापासून लसूण तूपच मी त्याचं नाव ऐकलेलं आहे। अजून दुसरं काय नाव असेल तर मला माहिती नाही, पण मला माहिती आहे मी नक्की मेडिकलमधून घेऊन येईल ती आणि ती यूज करून बघते। जर ही जे लाल लाल झालेलं आहे ते कमी झालं तर लवकर बरं होईल। आणि आज तर मग धमाल असणार आहे। जयंतीची तयारी रात्रीपासूनच चालू झालेली आहे। तो व्हिडिओ तुमच्यासोबत आज हा जो व्हिडिओ आहे तो आज शेअर करेल मी। आणि मला आता दुपारचं म्हणजे घरातलं माझं सगळं आवरून झालेलं आहे। मला दुपारी स्वयंपाकाची तयारी करायची, सिंपल वरण भात बनवणार आहे मी। संध्याकाळचं जेवण आमचं बाहेर आहे आज, म्हणजे सॉरी रात्रीचं जेवण आमचं बाहेर आहे। तर मग त्यासाठी आत्ता मी वरण भात बनवणार आहे आणि बघू त्याच्यासोबत बोलतात ना तोंडी लावण्यासाठी झटपट काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल। पण मला बाहेर पण जायचं आहे, चला तुम्हाला दाखवते बाकीचं जे काही रुटीन आहे ते। विशाल कुठे आहेत, आपण विशालला भेटूया। काय हो, आज जयंती आहे तर सर्वांना आमच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त खूप सारे शुभेच्छा। सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे। हा सर्वांसाठी खूप मोठा दिवस, आनंदीचा दिवस आहे। कारण या गोळ्या दिलेल्या आहे डॉक्टरांनी। ही गोळी बघा ना किती क्यूट आहे, छोटीशी आला विरून, हे बघा एवढी छोटीशी मस्त गोळी, लय भारी, लय आवडली मला किती छोटी आहे ती, हे बघा दाखव किती छोटी आणि अशी क्यूटशी वाटते एकदम। ठीक आहे चला, गोळ्या मला विशालने आठवण करून दिली गोळ्या खाण्यासाठी। विरू आलेला आहे, जेवला का विरू? पाणी पिला, हात त्याचा हात पण तो पुसत सरळ इकडे। हे बघा आता मी मेडिसिन्स घेते, हे बघा मेडिसिन्स। हे मेडिसिन डॉक्टरांनी 3 दिवसातून 3 वेळा सांगितलंय घ्यायला आरतीला। पण आता याच्यानंतर तुला आय ड्रॉप पण टाकावं लागेल डोळ्यामध्ये, कारण की सकाळी मला झोप लागलेली 5:30 वाजता, डॉक्टरांनी 4 वेळा टाकायला सांगितलं। 4:30 वाजता उठवता उठ आय ड्रॉप टाकून घे, उठ आय ड्रॉप टाकून घे। मग तिने झोप लागली, मग तू आय ड्रॉप टाकलाच नव्हता रात्री, म्हणून मी तुला बोललो की आय ड्रॉप टाकून घे। 4-5 वाजता आय ड्रॉप टाकायला उठून मला आय ड्रॉप टाकून दे। तर मी जॉबवरनं आलो होतो तर विचारलं तुला की तू आय ड्रॉप टाकला का नाही, तू नाही बोलली म्हणून मी टाकून दिलं तुझ्या डोळ्यात। हो पण मग मी झोपेत असताना उठवून टाकला, मला एक तर एवढी झोप आलेली होती आणि मला मुश्किलवरती खूप झोप लागली होती, त्यामुळे मग दुखत होतं, झोप येत नव्हती आणि आय ड्रॉप टाकलं म्हणजे गोळ्या खाऊन पण मला बरं नव्हतं वाटत, असं होतं, तो खूप दुखत होतं। आणि हे आले 4:30 वाजता, मला बोलतात तू आय ड्रॉप टाकू, म्हणजे झोपू द्या पहिले, मला तर नाही तू उठ पहिले। मला सकाळी 5:30 वाजले असतील ना, 5:30ला त्यांनी आय ड्रॉप टाकून दिला। तरी अजून पण मला काय एवढं बरं नाही वाटत, ते दुखतंच आहे माझं। पण आता शिवजयंती आहे आणि सेलिब्रेशन तर आहेच, तर मग करायचं आहे आणि खूप छान मी विचार केलेला आहे। बघू आता काय काय सक्सेस होतं, जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे माझ्याकडनं। तर चला आता स्वयंपाक करते आणि बोलते तुमच्यासोबत। धारवाला आलाय, धार लावायचं का चाकूला? धारवाला आलाय, धार लावून द्यायचं नको, जास्त चाकूला धार नकोय। तर मंडळी प्लॅन थोडा चेंज झालेला आहे। वरण भात न करता आलू मटरची रस्साभाजी करणार आहे मी आणि त्याच्यानंतर भात आणि चपात्या, असं माझं दुपारचं जेवण असेल। पटका आवरून घ्यायचं आणि निघायचंय मला लवकर, कारण संध्याकाळी तयारी करून लवकर जायचंय खाली, त्यासाठी। मंडळी हा काळा मसाला काल मी काढून ठेवला होता जेव्हा चिकन बनवलं होतं तेव्हा,
थोडासा काढून ठेवला होता, कारण मग चिकन कमी वाटत होतं आणि मसाला जास्त वाटत होता त्यासाठी. तर हा मसाला. आणि आता बघा कांदा टोमॅटो लाल करते. इकडे आहेत आलू मटर. आता हे स्वच्छ धुवून घेईल मी. कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा झालाय. एक टमाटर टाकेल मी आता त्याच्यामध्ये. तर इकडे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहोत. मला रस्सा भाजी करायची त्यासाठी. पाणी शिजवायचं छान होईल. काळ्या मसाल्यात वांगे बटाटे. मंडळी इकडे ना भात होतो आहे. खूप गरम आहे. इकडे भात होतो आहे आणि इकडे भाजी पण होते आहे. म्हणजे शिजतंय दोघं जण. म्हणजे भाजी आणि भात होतो आहे. मी इकडे कणिक पण भिजवून ठेवलंय. चपात्या करेल मी 5 मिनिटातच लगेच भाजी झाल्यानंतर, कारण दोन्ही गॅस बिझी आहेत आता. का हो भूक लागली? बरं ठीक आहे, होईल. एक 10 मिनिटातच होऊन जाईल. आता चपात्याच बाकी आहेत फक्त. ठीक आहे मंडळी, स्वयंपाक तर होतो आहे, पण तुमचे विशाल दादा बोलणार आहेत, कारण कमेंट सेक्शनमध्ये काहीतरी त्यांनी वाचलेलं आहे. मी पण वाचलेलं आहे, पण मी त्याच्यावरती बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तर विशालच तुमच्याशी बोलतील. ते मला बोलले की आरती, माझ्या मनात जे आहे ते पूर्णपणे मला काही ते मांडता येणार नाही, पण मला 2 शब्द बोलायचे ते मी बोलणार. तर म्हटलं ठीक आहे चालेल, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोला. चांगलं असेल वाईट असेल ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. ते काय बोलतात मला पण नाही माहिती. मंडळी ते काय बोलणार आहे तुमच्यासोबत, तर ते बोलणार आहेत आता तुमच्यासोबत. आणि ॲक्च्युली हे त्यांनी मला आत्ता सांगितलं थोड्या वेळापूर्वी. मलाही माहिती नव्हती ही गोष्ट. ठीक आहे, तर मग तेच बोलतील तुमच्यासोबत. मी काही नाही बोलत आहे. जे कमेंट आले होते त्याच्यावरती ते आन्सर करतील. तर मंडळी, काल मी 1-2 जणांचे कमेंट वाचले. ते कमेंटमध्ये होतं की विशाल ला आईची गरज नाही आहे, विशाल घरी का जात नाही. तर मंडळी, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या जगामध्ये प्रत्येकाला आईची गरज असते आणि जन्मापासून तर मरेपर्यंत प्रत्येकाला आईची गरज असते. तर मला एवढं सांगायचं आहे, कधी मी याआधी कॅमेऱ्यासमोर येऊन कधी माझी गोष्टी व्यक्त केल्या नाही. तर म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण कधी माझा विचार करा की माझ्या मनामध्ये काय चालू आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की मला पण आईची गरज आहे. पण ज्यांनी कमेंट केलं आहे ते तुम्ही तुमचं फक्त जे काय म्हणतात त्याला तुमच्या मनाने कमेंट करताय तुम्ही. पण तुम्ही जरा विचार करता की आपण काय कमेंट करतो. मी जर कोणी माझा विचार करतात का की माझ्या मनामध्ये काय चालू आहे, मी का बोलत नाही. पण माझा पण विचार करा तुम्ही. मला काय सांगायचं आहे की तुम्ही समजू शकता की मी, आणि जसं तुम्ही पाहिलं की आरती आजारी असते, आरुष आजारी असतो, तर मला त्या दोघांकडलं लक्ष देणं भागच आहे. कधी कधी असं एकटं वाटतं की मला की आरती आणि आरुषशिवाय माझ्या जगामध्ये कोणीच नाही आहे. मंडळी, मला कधी असं वाटतं नाही की आरती आणि आरुषशिवाय माझ्या या जगामध्ये कोणीच नाही आहे. आणि मला ना कधी असं एकटं वाटतंय, पण मी कधीच ते बोलून कधी तुम्हाला दाखवत नाही मी. आणि कॅमेऱ्यासमोर तुम्ही कधीच व्यक्त करत नाही. असं असतं की एक पुरुष ना बोलून दाखवत नाही त्याच्या मनात काय चालू आहे ते, पण भरपूर काही असतं. आणि या सगळ्यांमध्ये काय होतंय माहिती आहे का, मुलं बोलत नाहीत, गप्प राहतात. पुरुषाचंच मरण होतं. बायका काय बोलून मोकळं होऊन जातात, भांडून मोकळं होतात. बायकांच्या मनामध्ये काही राहत नाही, पटापट बोलून मोकळं होतात. पण खरंच त्या लोकांना त्रास होतो. विशाल जरा वेळ झोपलेत, तर व्हिडिओ आता तुम्हाला पोस्ट करते. ऑलरेडी खूप लेट झालेला आहे मंडळी. माझं आता जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे. घरातलं सगळ्या भांडी घासून झाले, किचन साफ करून झाला, सगळं आवरून झालं आहे. तर घर मस्त स्वच्छ झालं आहे. तर आता माझी संध्याकाळची तयारी जी आहे ती मी सुरू करते आहे. आणि आता मी बाहेर जाणार आहे. पण मी आता काय करते माहिती का, ॲक्च्युली तुमच्याशी विशाल भाऊ तुमचे आत्ताच बोललेत ते मी पण ऐकलं आहे. आणि मला पण म्हणजे आता विचार करायची वेळ येते माझ्यावरती, असं होतंय. तर मला पण नव्हतं माहिती की ते असं काय बोलतील किंवा असं काय तुमच्यासोबत बोलणारे, शेअर करणारे, मला नव्हतं माहिती. पण त्यांनी जे बोललेलं आहे मी ते जसं आहे तसं तुम्हाला टाकून देणार आहे. ते काय बोललेत ते मी ऐकलेलं आहे सगळं, आणि आता मी ते पण पोस्ट करेल. पण मला आता घरातलं खूप कामं तर झाली आहेत माझी घरातली, पण मला संध्याकाळी जयंतीची तयारी करायची आहे. आणि अजून म्हणाल तर व्हिडिओ हा मी इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर